विद्यार्थी मित्रांनो, आपले मॅथ्स गुरु या सामान्य चॅनलमध्ये स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024 या पाठ्यपुस्तकातील आपण 10व्या क्रमांकाचा पाठ पाहत आहोत। त्याचे नाव आहे गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण आणि यामध्ये स्वाध्याय 10.1 आपण पाहूया। प्रश्न पहिला असा आहे, 2.7 ला 149.93 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती? पहा, 2.7 म्हणजेच 3 आणि काय करायचंय तर गुणाकार 149.93 म्हणजे पुढे आहे ते अर्ध्याच्या पुढे म्हणजे होते 150 यांचा गुणाकार करा 15 त्रिक 45 आणि 0 म्हणजे ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे डी 4 नंबर। त्यानंतर प्रश्न दुसरा 93.45 ओके लिहून घेऊया। 93.45 ला 0.015 ने भागल्यावर अंदाजे उत्तर काय असेल? पहा, 93.25 इथे पॉइंट नंतर 2 अंक इथे 3 एक 0 लिहून टाकूया आणि 93 हा कुणाच्या जवळ असतो तर 90 म्हणजे पहा 1 2 3 4 4 0 आले 1 2 3 4 भागिले इथे फक्त किती येतं हे पॉइंट निघून गेला इथे राहिले 15 15च्या पाड्यात 90 आहे 15 1 15 90 आणि 1 2 3 म्हणजे 3 0 म्हणजे उत्तर आले 6000 आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 6000 डी। त्यानंतर 3.003 गुणिले तर 3.003 म्हणजे आपण लिहूया 3 गुणिले 15 प्लस 0.0123 म्हणजे असं 0 प्लस 5.0025 त्याचं उत्तर येतंय फक्त 5 यांचा गुणाकार करा 15 त्रिक 45 आणि प्लस 5 आणि 45 प्लस 5 उत्तर येते 50 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी उत्तर आहे। यानंतर प्रश्न चौथा पाच बोलवलेला आहे 20.03 आणि 18.01 यांचा गुणाकार दशांश चिन्हावेत पूर्णांकात लिहा। पहा आता 20 गुणिले 18 यांचा गुणाकार करा 18 दुनी 36 आणि 0 ला 0 म्हणजे 360 ऑप्शन क्रमांक आहे याचं उत्तर 1। त्यानंतर पाचवा प्रश्न दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करून सोपे रूप द्या। 1.04 म्हणजे 1 आणि 5.972 म्हणजे अर्ध्याच्या पुढे म्हणजे याला 6 6 1 6 ऑप्शन क्रमांक बी। नंतर 4456 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा। जवळचे हजार 4500 च्या आतमध्ये म्हणजे उत्तर असेल 4000 ऑप्शन क्रमांक उत्तर आहे बी। सातवा प्रश्न 2.05 प्लस 1.0 गुणिले 2.05 म्हणजे 2च आणि 1.01 म्हणजे 1 गुणिले 2.99 म्हणजे 3 यांचा गुणाकार करा 3 1 3 प्लस 2 आणि 3 आणि 2 5 ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे। अशा प्रकारे आपण इथे स्वाध्याय 10.1 पाहिलेला आहे। जे परीक्षार्थी चॅनलवर नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।